Good morning, students. I am Sindhu sir, and you are watching my educational YouTube channel. Now, last lecture we studied the poem Trees Are the Kindest Things I Know, unit number 1.3, and I told you to write down the questions answers giving in the chit chat, that is in warming up, and some activities you have do this. Now we are study the explanation of this poem. The poem is so simple, and the poet of this poem is Harry Brain. You know trees, which are important for us. They give plenty of things to us. But the right here poet, the poet, according to poet, he know the kindest things, that is the tree. That means trees are the kindest things. Kindest, kindest means more, most, सर्वात जास्त आवडणारी किंवा दयाळू असणारी, त्याला वाटणारी जी वस्तू आहे ती म्हणजे ट्रीज. Why the poet says this? So we study the poem. In the stanzas, I read and I explain it. Trees are the kindest things I know. They do not harm. They simply grow. To harm means इजा पोचवणे, इजा करणे. They do not harm. ते कुठेही इजा करत नाहीत. They simply grow. फक्त ते वाढतात. And spread a shade for sleepy cows. You see that the cow and all animals are sitting under the tree's shade. That means the trees spread a shade for sleepy cows and gather birds among their boughs. Here boughs means branches. That means the birds build their nest on the branches. They gather means to come together on the branches of these trees. That means the trees give shelter not only to us but also the animals and birds also here. झाडे फक्त आपल्यालाच निवारा देत नाही तर प्राणी पक्ष्यांना सुद्धा निवाऱ्याची व्यवस्था करतात. त्यामुळे ते कवीला काइंड आहेत, दयाळू वाटत आहे. दे गिव्ह अस फ्रूट इन लीव्ज अबाव. ते आपल्याला फळच देतात असं नाही, तर पाने देतात आणि आणखी काय देतात. अँड वूड टू मेक आवर हाऊसेस. आपली घरं बांधण्यासाठी आपल्याला वूड मीन्स लाकूड सुद्धा आपल्याला त्यांच्याकडून मिळतं. अँड लिव्स टू बर्न ऑन हॉलोन्स. आपल्याला जाळण्यासाठी पानं, झाडाची पाने असतात, फांदे असतात, काटके असतात, त्याचा वापर आपण करतो. या ठिकाणी हॉलोन मीन्स अ फेस्टिवल इन ॲटम ऑब्झर्ड इन वेस्टर्न कंट्रीज. म्हणजेच वेस्टर्न कंट्रीमध्ये एक प्रकारचा उत्सव साजरा केला जातो की त्यावेळी आपल्याकडं कशी होळी केली जाते. त्या होळीच्या वेळी झाडांचा पालापाचोळा किंवा काटक्या वगैरे असतात, त्याची होळी बनवली जाते आणि त्या ठिकाणी ते अशाच प्रकारची होळी त्या ठिकाणी किंवा अशाच प्रकारचा एक उत्सव करण्यासाठी या झाडांच्या पानांचा उपयोग केला जातो. अँड इन द स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन. वसंत ऋतूमध्ये या सर्व झाडांना, स्प्रिंग म्हणजे वसंत ऋतू, बर्ड्स ऑफ ग्रीन, त्यांच्या कळ्या झाडाला सर्व पालवी फुटलेली असते. म्हणजे ही झाडं फक्त आपल्या जीवनाचा आधार नसून आपल्या सांस्कृतिक जीवनाचा सुद्धा एक भाग आहे, असे या ठिकाणी कवीला सांगायचे. दे आर द फर्स्ट वेन डेज बिगॅन टू टच द ब्यूम्स ऑफ मॉर्निंग सन. दे आर द फर्स्ट. झाडाची उंच उंच वाढलेली झाडं असतात, त्या उंच उंच वाढलेल्या झाडांवरती सर्वात प्रथम काय होत असतात, द बीम्स म्हणजे सूर्याची किरणे, रेज ऑफ द सन. टच म्हणजे स्पर्श करतात. अशा प्रकारे सर्वात प्रथम टच करतात, स्पर्श करतात. दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट. आणि सर्वात शेवटी अंधार पडताना सुद्धा या प्रकाश, संधी प्रकाश असतो तो या झाडांच्या पानांवरती पडतात. व्हेन इव्हिनिंग चेंजेस इन टू नाईट. जेव्हा संध्याकाळपासून रात्रीला सुरुवात होते तेव्हा. अँड व्हेन अ मून फ्लोट्स ऑन द स्काय. जेव्हा आकाशामध्ये रात्रीच्या वेळी जेव्हा हा चंद्र
आकाशामध्ये असतो, फ्लोट म्हणजे तरंगत असणे. आता आपल्याला आकाशामध्ये रात्रीच्या वेळी चंद्र दिसतो. दे ह्यूम अ ड्राउजी ललबाय. ही झाडं वारा आल्यानंतर हळूहळू काय करतात, हलतात आणि एक प्रकारचा त्यांचा गुणगुणण्याचा आवाज त्यातून येतो. द पोएट कन्सिडर दिस ॲज अ ह्यूम मीन्स सिंगिंग अ सॉन्ग, सॉफ्ट सॉन्ग, एक हळूवार अंगाई गीत. ड्राउजी ललबाय, ड्राउजी म्हणजे स्लीपी, झोपण्यासाठी लहान बाळ झोपताना आई कशी अंगाई गीत गाते, तशा प्रकारे ही झाडे काय करतात, एक प्रकारचं अंगाई गीत रात्रीच्या वेळी काय करत असतात, गुणगुणत असतात. ड्राउजी ललबाय, ललबाय म्हणजे अंगाई गीत, अ सॉफ्ट स्लो सॉन्ग ऑफ स्लीपी चिल्ड्रन लॉंग ॲगो. फार फार वर्षापूर्वी. ऑफ स्लीपी चिल्ड्रन म्हणजे ही झोपणारी जी लहान बाळं आहेत यांच्यासाठी ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्ज आय नो. म्हणजेच या पोएटनी शेवटी सांगितलेले ऑफ स्लीपी चिल्ड्रन लॉंग ॲगो, फार वर्षापासून या मुलांसाठी, या सर्वांसाठी माझ्या मते ही झाडं म्हणजे काय आहेत, सर्वात दयाळू असणारी गोष्ट आहे. अशा प्रकारच्या या कवीचा अर्थ म्हणजेच ही झाडं आपल्या दृष्टीने किती महत्त्वाची आहेत. दॅट मीन्स द ट्रीज आर इमेन्सली इम्पॉर्टंट फॉर अस. दिस इज द सेंट्रल आयडिया ऑफ दिस पोएम. या ठिकाणी उजव्या बाजूला दिलेले काही शब्द आहेत, हे शब्द तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढा. या ठिकाणी दिलेले प्रश्न आहेत, त्या प्रश्नांचा अर्थ समजून घ्या आणि त्या प्रश्नांचे अर्थसुद्धा त्या ठिकाणी लिहून काढा. प्रश्नांचे उत्तर सोपे आहेत, प्रश्नसुद्धा सोपे आहेत, कविता खूप सोपी आहे. या ठिकाणी दिलेल्या या कवितेचा अर्थ समजून घेतलेला आहे. अशाच प्रकारे या कवितेवरती आता दिलेला वर्कशॉप आहे, तो वर्कशॉप आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. सर्वांना ही कविता समजली आणि या कवितेचा अर्थ जो आहे तो तुम्हाला समजलेला आहे. धन्यवाद.